मंडळी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा जीव या ठिकाणी गेलाय. आणि कहर म्हणजे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हेच इथल्या डॉक्टरांना सांगता येत नाहीये. 100-150 किलोमीटर वरून आपल्या मुलीच्या दृष्टीदोषावर योग्य उपचार व्हावा, तिला काही अडचणींशिवाय हे जग पाहता यावं आणि तिचं इथून पुढचं जगणं सुखकर व्हावं अशा मोठ्या आशेनं तिला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं गेलं होतं. मात्र तिच्या पालकांनी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांना परत गावी जाताना त्यांच्या हसत्या खेळत्या चिमुकलीऐवजी तिचा निष्प्राण देह सोबत घेऊन जावा लागेल. या चिमुकलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिला काही गंभीर आजार होता का, की तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, गेल्या वर्षी घडलेलं तनिषा भिसे प्रकरण आठवतंय का? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या आईचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी दीनानाथ रुग्णालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलेला होता. या प्रकरणाचे खूप तीव्र पडसाद उमटले होते. आज 1 वर्षानंतर पुन्हा एका प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चौकशीच्या फेऱ्यात आलं आहे. डोळ्यांच्या ऑपरेशन दरम्यान 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नाहीत, त्यांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या मुलीचा जीव गेला असा आरोप पालकांनी केलाय. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना धडधाकट असलेली माझी लेक अचानक कशी गेली, ऑपरेशन नंतर तोंडातून रक्त आलं, तिचं हृदय काम करत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु डोळ्याचा आणि हृदयाचा काय संबंध, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय. म्हणजे दिनांक 14 मे रोजी चिमुकल्या प्रियांशीला घेऊन तिचे आई वडील पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आले. छोटंसं ऑपरेशन आहे, तेवढं करून घेऊ आणि पुन्हा तिला घेऊन गावाकडे जाऊ असा विचार केलेल्या तिच्या वडिलांवर त्याच हॉस्पिटल विरोधात पोलीस तक्रार द्यायची वेळ आली. ऑपरेशन दरम्यान परिस्थिती क्रिटिकल होऊन प्रियांशीचा मृत्यू झाला. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना स्वतःच्या पायावर गेलेली प्रियांशी परत येताना जिवंत येऊ शकली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे येथे 6 वर्षांपूर्वी प्रियांशीचा जन्म झाला. तिचे वडील जितेंद्र बागडे हे गवंडी काम करतात. प्रियांशीला जन्मापासूनच डोळ्यांमध्ये तिरकेपणा व मोतीबिंदू होता. अहिल्यानगर येथील एका नेत्र रुग्णालयात 6 महिन्यांची असताना प्रियांशी हिच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तिला काही प्रमाणात दिसूही लागलेलं होतं, परंतु चष्म्याचा नंबर आणि तिरळेपणा कमी होत नसल्यानं 2022 पासून शिरूर येथील व्हिजन केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निशिता बोर्डे यांच्याकडे तिच्यावर उपचार सुरू होते. नियमित तपासणीमुळे प्रियांशीला बऱ्यापैकी दिसू लागलं होतं व ती शाळेतही जात होती. 10 मे रोजी शिरूर येथे तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टर बोर्डे यांनी काचबिंदूची शंका व्यक्त करत डोळ्याच्या मागच्या पडद्याची तपासणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय इथं करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 14 मे रोजी बागडे कुटुंबीय मुलीला घेऊन दीनानाथ रुग्णालय इथं आलं. या ठिकाणी रक्त तपासणी आणि अन्य चाचण्या केल्या. डॉक्टरांनी या चाचण्या नॉर्मल असल्याचं सांगितलं आणि ऑपरेशनसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येईल, तसेच यात त्यांना 25% डिस्काउंट मिळेल असंही डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर 18 मे रोजी सकाळी 7 वाजता ऑपरेशनसाठी बोलवण्यात आलं होतं असं पालकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आलाय. तिचे वडील म्हणाले की 18 मे रोजी ऑपरेशनची फाईल तयार केल्यानंतर आम्हाला 15,000 रुपये भरायला सांगितले. ते पैसे भरल्यानंतर प्रियांशीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. सकाळी 8 वाजता मुलीच्या आईने तिला ऑपरेशन थिएटरच्या दारापर्यंत नेऊन सोडलं. तोपर्यंत ती पूर्णपणे व्यवस्थित होती. मात्र अर्ध्या तासातच डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावून घेतलं व ऑपरेशन नंतर मुलीच्या तोंडातून रक्त आलं, हृदय काम करत नाही, परिस्थिती क्रिटिकल आहे असं सांगितलं. सकाळी 11 वाजता तिला आयसीयू मध्ये नेताना CPR दिला जात होता. मात्र थोड्याच वेळात डॉक्टरांनी पेशंट उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं असं पालकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय. डॉक्टरांना मृत्यूचं कारण विचारलं, परंतु त्यांनी आम्हाला काहीच कळलं नाही, सगळं काही अचानक झालं असं सांगितलं. मुलीमुळे असं झालं का म्हणून विचारलं असता डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही असेही पालकांनी जबाबात नमूद केले आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची रुग्णालय सखोल चौकशी करत आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि माहिती आमच्याकडून पोलीस तसेच ससून रुग्णालय प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना आम्ही पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जपत आहोत असं स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं. प्रियांशीच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नसलं तरी या प्रकरणात पोलिसांनी तिच्या वडिलांचा जबाब घेतला आहे.
या प्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांचा देखील जबाब घेतला जाईल. तसेच त्यांनी उपचार केलेल्या पद्धतीची माहिती घेऊन ती कागदपत्रे मेडिकल बोर्डाकडे सादर केली जातील. त्यानुसार पुढील आवश्यक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र अजून प्रियांशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला नसल्यानं मृत्यूचं नेमकं कारण हे कळालेलं नाहीये. या निमित्तानं दीनानाथ हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण गेल्या वर्षी झालेल्या तनिषा भिसे प्रकरणाला जेवढं गांभीर्यानं घेतलं गेलं होतं तेवढं प्रियांशीच्या मृत्यू प्रकरणात घेतलं जाईल का आणि चिमुकलीच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल का? जर या प्रकरणात डॉक्टर अथवा हॉस्पिटल दोषी आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई होऊन प्रियांशीला न्याय मिळेल का, असे प्रश्न आता सगळ्यांनाच पडले आहेत. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.